पहिला, S2 दूसरा, S3 तीसरा, का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू आभास तू साऱ्यात तू, ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मातरीचे. अरे काय भांडताय? बोल टक्कल. किती बार जिंकायला? एक बॉल दोन रन. एक बॉल दोन रन. अरे जिंकलो जिंकलो जिंकलो. चोपतो पहिला. आराम से. Excuse me? Yes! Yeah! Yeah! आता नीट खेळायचं. आता बघ मॅच जिंकायला चान्स आता. लास्ट विकेट उरले फक्त. हा ॲड्रेस सांगाल का? 32 24 36 हा नंबर आहे. असा पत्ता पहिल्यांदा बघितला मी. सॉरी हा नाहीये मी. ए बॅट सोड, विकेट गेली तुझी. हे का ही मध्ये आली ना म्हणून विकेट गेली माझी. खरं आहे. याची विकेट येण्याच काढली आहे. तुझ्या एक्सक्यूज मी. बरं आता सिरियसली काय. आणि बघ बॉल नीट आण. तू छोट्या कॅच सोडू नका अजिबात. लक्ष ठेव. बॉल टाकशील. तुम्ही मुंबईच्या वाटतं. हो का? चुरगळलेल्या कागदावर ओळखलं. आणि हस्ताक्षर बघून कोणी सांगेल की तुम्ही मुंबईच्याच. केवढी घाई असते हो तुम्हाला. बघा 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 हे हस्ताक्षर तुमचं तुम्हाला तरी लागतंय का? बघा बघा बघा. एक मिनिट, अक्षराचा प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम इकडच्या नावाचा आहे. काय लिहिलंय? हृदय मर्दम. एक्झॅक्टली काय नाव आहे? आम्ही पुणेकर अशीच नाव ठेवतो. अभिमान वाटावा अशी. बिल्डिंगला सुद्धा. पत्ता माहितीये? हो सोपा आहे.
एक काम करा, इकडनं सरळ जा, खालच्या अंगाला वळा, 2-4 पावलं पुढे गेलात की वरच्या अंगाला जा. उजव्या हातची 5वी बिल्डिंग, हृदय मर्दम. काय झालं? थँक्स. काय रे, झाली का बॅटिंग? ये तुला सांगतोय तुझ्या. चल बॉल टाक, चल. अरे पण तू आउट झाला अरे आउट कसला? 3 मध्ये आली म्हणून आउट झालो ना मी. चल बॉल टाक, चल बॉल टाक रे. अरे गपना, आउट नाही मी. मी बघतोय याच्याकडे. बॉल टाक ना, बॉल टाक ना. काय करता? नडता काय मला? चल. अरे कसला अरे बॅट माझी आणि मी कॅप्टन, मला कोण नाही म्हणणार. कॅच घे रे. एक अबे. एक मिनिट इकडेच. किती झाले? 50. एक्सक्यूज मी. काय आहे? हे जे माहित नाही हो. अरे समजता काय स्वतःला तुम्ही? दारात 2 मिनिटं चपला काय ठेवल्या तर तुम्हाला एवढा त्रास झाला? बाहेर फेकून देता सरळ. ए अरे डोळ्यात फुल बिल पडलं का तुझ्या? तो बोर्ड वाजलास का नाही? हा? आणि तुझ्या चपलाने एवढं सोनं लागलं असलं ना तर खिशात ठेवून इंडत जा. चल निघ. हे बघा तुमच्या वयाचा मान ठेवतो नाहीतर. ए वन्य निघ 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 आधी. कोण आहे? थँक्स. हा रश्मी, ऐक. हॅलो, रॉंग नंबर. ओ सॉरी. हॅलो रश्मी. हां रश्म्या, थँक गॉड. मला वाटलं पुण्यातले फोन सुद्धा माझं डोकं फिरवत आहे. नाही मी पोचले व्यवस्थित. अगं पत्ता मिळत नव्हता. नाही ना ग, कोणीतरी म्हणते वर जा, कोणीतरी म्हणते खाली जा. नाही ते काय विचित्र माणसं सगळी. अगं नाही, ॲड्रेस मिळाला आता पण दाराला लॉक आहे. नाही नंबर नाही आहे माझ्याकडे. हां नाही अगं, रात्री डिझाईन्स करत बसले होते ना तेव्हा सेल चार्ज करायचा राहून गेला. तरी मी आईला सांगत होते ना मला नाही जायचंय एवढ्यासाठी.
नाही तर काय बॉल दे ना. एक साधा नकार कळवायचा त्या मुलाला, त्यासाठी तो येईपर्यंत मला थांबायला लागणार आहे फुकट. ऐक रश्म्या, तू आईला यातलं काही सांगू नको. तू आईला फक्त सांग की मी नीट पोचले. हा नाही तर ती मला फोन करेल आणि माझा फोन लागणार नाही, ती काळजी करेल उगाच. ओके हा ठेव फोन. चल बाय. नको नको बाय. आत्ता एकच घेऊया. एकच घेऊया पैसे दे ना माझ्याकडे नाही. अरे हा? तू इकडे काय करतोस? मी दाढी करायला आलोय. किती झाले? 3 रुपये हे घे. प्लीज सुटे द्या. 3 रुपये. अहो आता सुट्टे कुठून देऊ? सुट्टी देऊ. हे घ्या. पुण्यात नवीन वाटतं. पुण्यात नवीन वाटावं असं काय? तुम्ही पुण्यात नवीन वाटतं. हो पत्ता सापडला. सापडला ना. मग काय माणसं भेटली नाहीत. नाही भेटली ना. उद्धट माणसं भेटली. हं? शेजारच्या बाईने तोंडावर दरवाजा बंद करत उत्तर दिलं, माहित नाही. अपमान करणं कुणाकडनं शिकावं तर ते पुण्यातल्या लोकांकडून शिकावं. ओ एक मिनिट. आदर्श गृहिणीसाठी ही कामाची वेळ आहे, निदान आमच्या पुण्यात तरी. अशा वेळेला हातातलं काम सोडून दरवाजावर आलेल्या व्यक्तीचा अपमान करणं ही अत्यंत स्वाभाविक कृती आहे, हो की नाही रे? हो. बरं आता काय करायचं ठरवलंय? शेजाऱ्यांचं मी कशाला काय करू? आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? तुला काय करायचंय? अरे स्त्री दाक्षिण्य म्हणून तुमची विचारपूस करतोय तर तुम्ही माझा अपमान करताय. संस्कार आहेत आमच्यावर पुण्यातल्या मातीतले. किती बोलतोस तू? तुला दम नाही लागत? मेड इन पुणे. इथे जवळपास एखादं कॉफी शॉप वगैरे काही आहे? एखादं इकडे 70 कॉफी शॉप आहेत पुण्यात. एक काम करा, सरळ जा, खालच्या अंगाला वळा, मग वरच्या अंगाला गेलं. एक मिनिट, आय विल मॅनेज. थँक्स. एक मिनिट आपण एक काम करूया. ए छोट्या इकडे, मॅडमना कॉफी शॉप पर्यंत सोडून ये जा. छोट्या हल, माझी बॅटिंग आहे आता तिकडे. तूच जा. हा धर तुझा मोबाईल आणि तू पण लवकर ये, कळलं ना? नाही तर 2-2दा बॅटिंग साठी रडत राहतोस. ही छोट्या. रिक्षा रिक्षा मी सोडू का? हा? मी सोडू का कॉफी शॉप पर्यंत? तुम्ही फ्लर्ट करताय? हा फ्लर्ट? अशक्य. संस्कार आहेत आमच्यावर. विचार नाही, ग्रासलेला आणि रणरणत उन्हात पत्ता शोधणाऱ्या मुलाचं एकटं सोडणं तत्वात बसत नाही आमच्या. अरे आम्ही पुणेकर जीवाला ओके ओके ओके. नाही, ऑप्शन वाईट नाहीये. ते पत्ता शोधणं नको आणि ते चुकणं नको. बरोबर. एक काम करा, हा जरा मोबाईल ठेवा तुमच्या पर्समध्ये. तुम्ही हेल्मेट नाही वापरत? पुरुष हेल्मेट वापरत नसतात पुण्यात, नाहीच नाही. बसा नीट, धरून बसा, धरून. थँक्स. मुंबईच्या पाण्यात कृतघ्नपणाची इतकी भेसळ असेल वाटलं नव्हतं मला. म्हणजे रणरणत्या उन्हात रस्ता चुकलेल्या मुंबईच्या एका मुलीला सीसीडी पर्यंत आणून सोडल्यावर ती साधं पाणी सुद्धा विचारत नाही. ह्याला कृतघ्नपणा म्हणतात. आर यू शुअर? 100% कृतघ्नपणा असतो. नो नो, नॉट अबाउट दॅट. आर यू शुअर तू माझ्याबरोबर फ्लर्ट करत नाहीयेस? संस्कार आहेत हे. एक अशी मुलगी जिला तिची वाट सापडत नाही, तिला माझ्यासारखा संस्कारी मुलगा जर मार्ग शोधून देत असेल. कळलं कळलं. चार्जिंगचं युनिटही बंद आहे. मोबाईल ही आता गरज राहिलेली नसून ते एक व्यसन झालंय. कुणी केलं स्टेटमेंट? मी. तुझं नक्की प्रॉब्लेम काय सांगशील? मी लग्नासाठी मुलगा बघायला आली.
हसायला काय झालं? हं? हं? लग्नासाठी काय मुलंच मुली बघू शकतात? मुली मुलगा बघू शकत नाहीत? आजकालच्या मुली एक लग्न सोडून बाकी सगळ्यासाठी मुलं बघतात म्हणून विचारलं. एनिवेज, आवडला मुलगा? सांगितलं ना भेटला नाही म्हणून. शेजारी भेटले, तेही उद्धट. टेन्शन काय? त्या मुलाचा नंबर माझ्या सेलमध्ये आहे आणि सेलची बॅटरी डाऊन आहे. काय बोलते? नंबर पाठ नाही? म्हणूनच मला संध्याकाळपर्यंत इकडे थांबायला लागणार आहे. नकार द्यायला. तुला कसं कळलं? मी मगाशी ऐकलं ना तुझं बोलणं फोनवर. तू माझं बोलणं चोरून ऐकत होतास? चोरून? चोरून ऐकायची गरजच काय? तू आत्ता पण इतक्या जोरात बोलतेस की पर्वतीवरचा माणूस तुझं बोलणं ऐकेल. मी कशाला चोरून ऐकू? हाऊ कॅन हेल्प यू? एक काम करा, एक कोल्ड कॉफी Yes. विथ आईस्क्रीम Okay. आणि कॉर्न अँड स्पिनच सँडविच आणा आणि मध्ये चीज घाला आणि दोन्ही कडून ग्रिल करा. हा Okay. दोनों तरह से ग्रिल करना. और Okay. ए तू काय खाणार? हा थँक्स. येस एक लाते. येस मॅम. मस्टर्ड सॉस अलग से देना. Okay. हा. मोबाईल चालत नाही तर एवढा वेळ तर कशाला? कशाला काय? एक तर त्या मुलामुळे माझा अख्खा दिवस वाया जाणार आहे. अरे पण मग काढून टाक ना त्याचा विचार. उगाच डोक्याला शॉट नाही लावून घ्यायचा. डोक्याला शॉट. हा. नकारच द्यायचा ना त्याला. नाही भेटला जा ना निघून. नंतर एक SMS टाकायचा. काय राव तुम्ही मुंबईच्या मुली, 2 भेटीमध्ये एका अनोळखी मुलाबरोबर कॉफी प्यायला येतात आणि त्या न भेटलेल्या मुलाचा विचार मनातून काढून टाकून देतात नाही. ए हॅलो, 2 भेटी वगैरे काही नाही. एकदा मी तुला पत्ता विचारला आणि दुसऱ्यांदा हा? हा? तू माझ्या मागे आलास. काय? मी तुझ्या मागे आलो? हो मग म्हणजे मी तुझा पाठलाग करतोय असं म्हणायचं तुला? असेलही. म्हणलं जाऊ दे ना, या असल्या अनोळखी शहरात भलत्या माणसाबरोबर फिरण्यापेक्षा मागावर असलेला माणूस काय वाईट. वा, सॉलिड लॉजिक आहे. ए तुझं जे काय म्हणणं ना ते योग्यच असेल. ओ मॅडम. अडला हरी गाढवाचे पाय धरी. मला काय बोलीस? त्या मुलाबद्दल बोलते. मग कधी ठरलंय लग्न? ठरलं बिरलं काय नाही. थँक्यू. थँक्यू मॅडम. एक तर ना मुळात या गोष्टी मला पटत नाहीत. तू पटवून घेत नसशील. असे नाही, पण काय नक्की हे लग्न, सासू सासरे, आय जस्ट डोंट ट्रस्ट दिस इन्स्टिट्यूशन. ट्रस्ट काय करायचं त्याच्यात? ही आपली संस्कृती आहे. अरे किती वर्ष आपण तेच तेच बोलणार आहोत. म्हणजे बघ ना, हा कोण मुलगा काळा का गोरा मला माहित नाही. माझ्या आईच्या मैत्रिणींनी माझ्या आईला याचा नंबर दिला. माझ्या आईने मला न विचारता परस्पर माझा फोटो यायला पाठवला आणि हा दीडशाणा माझा फोटो बघून मला होकार देतो. हा बरोबर आहे. असं करा पसंत करतो, फोटो बघून पसंत करतो. पर्सनली भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे. एक्झॅक्टली. मला तिकडेच तो पटला नाही. तर लक्षात आहे का, इतक्या वेळानंतर का होईना कुठल्या तरी एका गोष्टीत आपल्या दोघांचं एकमत झालंय. मॅडम मस्टर्ड सॉस. आणि त्यातून तो पुण्याचा म्हटल्यावर मला त्याला भेटायची सुद्धा इच्छा झाली नाही. काय? तो पुण्याचा आहे ना. ए पुण्याचं काय करते का? एक्सप्लेन कर. अरे म्हणजे मी मुंबईची, तो पुण्याचा. हा? पुण्याचा. पुण्याचा म्हणजे? अरे पुण्याची मुलं मुंबईच्या मुलांपेक्षा जास्त स्मार्ट असतात. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हा, असं पुण्याचीच मुलं ठरवतात. ठरवायचं काय त्याच्यात? त्रिभुवनातलं सत्य आहे ते. पुण्याची मुलं मुंबईत जाऊन स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. हो, कारण वेगळं स्थान निर्माण करायला पुण्यात काही नाहीच आहे ना. त्यांना उठून मुंबईतच यावं लागतं. त्याच्या मागे पण कारण आहेत, कळलं ना? मुंबईत बुद्धिमत्ता आणि हुशारी याचा तुटवडा जाणवायला लागलाय, कळलं का? इतकी साधी गोष्ट कळत ना तुम्हाला राव? हट. राव. शी काय? याच बुद्धिमत्तेच्या जोरावर तुझ्या आईने तुझ्यासाठी पुण्याचा मुलगा निवडलाय. ए आई 10 मुलं निवडेल, पण मला पसंत पडायला हवं ना. तो तुझ्यातला कमीपणा आहे, पुण्यातला नाही. कमीपणा पुण्याच्या मुलांमध्ये आहे, कळलं ना? काय तुमची भाषा आहे? काय 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 तू म्हणालास? वरच्या अंगाला, खालच्या अंगाला. शी. ओरिजिनल मराठी भाषा वापरतो आम्ही, तुमच्यासारखं नाही. इधर को आके उधर को मुड़ के लेफ्ट को साइड में जाने का, असं मुंबईसारखं कन्फ्युजन नाही आमच्याकडे, कळलं का? शुद्ध आणि स्पष्ट भाषा आहे आमची. भाषा आणि विचार सुद्धा. अरे कसली स्पष्ट भाषा आणि शुद्ध विचार. हा, मी आत्ता दारावर एक पाटी पाहिली, 1/2 लिटर. अरे काय, कुणासाठी 1/2 लिटर? काय 1/2 लिटर काय? तो पुण्याच्या मॅनेजमेंटचा इश्यू आहे, तुला नाही कळणार. मॅनेजमेंट? हा, मॅनेजमेंट, मॅन टू मॅन मॅनेजमेंट. कसा तो निरोप ज्याच्यासाठी असतो ना त्याला तो बरोबर कळतो आणि त्याची कृती देखील घडते. आम्ही पुणेकर आहोत ना,
कमी बोलतो मोजकं बोलतो मुद्द्याचं बोलतो. ज्याला बुद्धी असते त्याला तो मुद्दा बरोबर कळतो. 1 मिनिट माझं अजून संपलं नाहीये. आता तू पाट्यांचा विषय काढलास ना, पुणेरी पाट्या. मुंबई नाही, पुणे नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, परदेश नाही, इंटरनेट वगैरे वापरता येतं तुला? मग www.puneripatta.com ह्याच्याबद्दल मी तुला काय वेगळं सांगणार? किती बोलतोस तू? तुला दम नाही लागत? मेड इन पुणे. मेड इन पुणे. थँक्यू. तुमचं ना पुण्याच्या लोकांचं एक वेगळं विश्व आहे. स्वतंत्र पुणे. चल मी निघतो, माझी बॅटिंग राहिले. ए हॅलो, मी फक्त माझ्या कॉफीचे पैसे देणार आहे. हं? का का म्हणजे? का म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत. व्हॉट? कसं शक्य आहे? का शक्य नाही? मी क्रिकेट खेळत होतो, तू पत्ता विचारत आलीस. मग म्हणजे मला का माहिती असं सगळं होणार आहे म्हणून. माझ्याकडे पैसे नाही आहेत. हे माझ्या कॉफीचे पैसे. आता दे ना माझं, पण मी देतो ना तुला नंतर. नंतर म्हणजे? नंतर म्हणजे देतो ना, आता 5-10 मिनिटांनी देतो. कसे? कसे? आता कसे म्हणजे तुला काय सांगू? कसं म्हणजे माझ्याकडे ATM कार्ड आहे. अकाउंट मध्ये पैसे आहेत का? पैसे आहेत, अकाउंट मध्ये पैसे आहेत. काय पैसा पैसा करते का? 1 मिनिट. पैसा पैसा पैसा. हे घे. मी पैसे देत नाही ना तोपर्यंत घड्याळ ठेव माझा तुझ्याकडे. घे. यायला मुंबईच्या मुली विश्वास नाही कोणावर. काय देतोयस ना घड्याळ? हा? हे घे पैसे. आता तू मला 17 रुपये देण्यास आणि माझं घड्याळ दे आधी. आई शपथ, माणुसकी म्हणून CCD पर्यंत सोडायला आलो तर कॉफीचा पण हिशोब ठेवतात. हिशोबाला पक्की असं तू एकदम. 20 रुपये. हे घ्या. तू ना चार्टर्ड अकाउंटंट असणार. मी फॅशन डिझायनर आहे. हा? अच्छा. ओके. म्हणून मगाशी ते 32, 24, 36. हा, इज दॅट नॉट बॅड. तो माझ्या क्लायंटच्या मेजरमेंटचा कागद होता. नाही, ते वाटलंच मला. एनिवेज, पुण्याच्या फॅशन बद्दल तुझं काय मत आहे? आउटडेटेड आहे खूप. काय बोलीस? पुणे फॅशनच्या बाबतीत तितकंसं मॅच्युअर नाहीये. हा? आणि मुंबई इतकं तर नाहीच नाही. आणि ओरिजिनॅलिटी नाहीये पुण्यामध्ये. एक मिनिट. हे बघितलंस ना? हे बघ. याला काय म्हणतात माहिती? बिगबाळी. जगाच्या पाठीवर बिगबाळी घालून कुठेही माणूस फिरताना दिसला तरी पहिला शेरा काय तो माहितीये? अरे वा, तुम्ही पुण्याचं वाटतं. तुमच्या मुंबईत धोतर आणि कोट घातलेला माणूस फिरताना दिसला की पहिला शेरा काय तो माहितीये? अरे वा, साहेब पुण्याचे दिसतायत. अरे पुण्याच्या फॅशननी मान सन्मान तर मिळतोच, लक्ष वेधलं जातं ते वेगळं. तुमच्या मुंबईकडे स्वतःच असं म्हणण्यासारखं काय ग? सॉरी. यू शुड बी. कोल्हापूरकडे चपला आहेत, नागपूरकडे संत्री आहेत, पुण्याकडे तोरा आहे. तुमच्या मुंबईकडे स्वतःच असं म्हणण्यासारखं काय ग? समुद्र? खाऱ्या पाण्याचा. एक ते वेस्टर्न कल्चर का काय ते सोडलं ना, तर तुमच्याकडे स्वतःच असं म्हणण्यासारखं काही नाहीये. का? वधलो म्हणून वाचा बंद झाली की काय तुझी? हा? आर यू व्हर्जिन? बोल ना. आर यू व्हर्जिन? हा काय प्रश्न आहे? अच्छा, म्हणजे अजून काही नाही? तसं नाहीये. हा म्हणजे आहे. नाही, असं नाहीये. म्हणजे मी एकदा केला होता प्रयत्न, एकदाच मुलीच्या जवळ जायचा. फक्त जवळ? खूप जवळ. मग ती घाबरली, रडायला लागली. का म्हणजे मला काय माहित? काय माहित म्हणजे काय? तू काहीतरी केल्याशिवाय उगाच रडायला लागली? हो. मग तू काय केलंस? मी काय करणार? मी पण घाबरलो, रडायला लागलो. म्हटलं जा बाई घरी. हट. अरे हट काय? संस्कार म्हणतात याला.
हात नाही लावला मुलीच्या अंगाला, कळलं ना? नाही रे. समोर आलेली ती नाजूक गोष्ट, तो क्षण कसा हाताळायचा हे तुला कळत नसेल तर काय उपयोग आहे? तुला काय होतंय बोलायला? मला तर वाटतं या विषयांमध्ये तू ना आटकेपार झेंडे लावलेले असणार. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुझी PhD असणार या विषयांमध्ये. ए काय बोलतोस तू? अरे 2010 साल आणि काहीच नाही त्यात तू मुंबईची म्हटल्यावर शक्यच नाही. हाट हॅट काय हॅट? वी हॅव किस्ड इच अदर. पण असं होतच नाही का? घरी माहितीये का? कुठली मुलगी असं घरी सांगेल? का तुमच्या वेस्टर्न कल्चर मध्ये असं होत नाही वाटतं? नाही हं. माझ्या घरचे खूप साधेत. वडिलांची फिरतीची नोकरी आणि आई हाऊसवाईफ आहे. मग तू अशी कशी? व्हॉट? अरे तू बाबांबरोबर का नाही राहत? तुला काय करायचंय? अरे आता मी नाही सांग. आम्ही काकांकडे राहतो. बाबांचा हट्ट मुलीचं शिक्षण एका शहरात व्हायला हवं. हं? त्यामुळे बंधनांचा प्रश्नच येत नाही ना. ए म्हणून काय मी बेलगाम नाहीये हं? काय नाव काय? यशवंतराव. मी त्यांना दादा म्हणते. काय? तू ज्याला किस करतेस त्याला दादा म्हणतेस? मी माझ्या काकांबद्दल बोलतेय. तरीच मी म्हटलं तू आणि यशवंतराव. सॉरी त्याचं नाव काय? कुणाचं? त्याचं सांग ना नाव सांग ना. खरं तर तुला सांगायची काही गरज नाहीये. अर्णव. फॅशन डिझायनिंगचा कोर्स करताना ओळख झाली आमची. अर्णव हम्म. बरं नाव आहे. आणि या अर्णवसाठी तू आमच्या पुण्याच्या मुलाला नकार देतेस. हे तरी घरी माहितीये का? काय नकाराचं कारण का अर्णव? दोन्ही. हाच फरक आहे मुंबई आणि पुण्यामध्ये. मी घाबरलो, मला भीती वाटली. मी त्या मुलीला रितसर तिच्या घरी नेऊन सोडलं. आणि तू तुझ्या घरच्यांनाच अंधारात ठेवलंय. ए हॅलो असं तुला वाटतंय? माझ्या आईला सगळं माहितीये. सगळं की अर्णव बद्दल सगळं? अर्णव बद्दल सगळं. प्लीज असं कुणालाही जवळ नाही फिरकू देणार मी. मुंबईची असून? मुंबईची आहे म्हणूनच रितसर नकार द्यायला अख्खा दिवस फुकट घालवते मी. फुकट? अर्थात. ऑल राईट. ज्या गोष्टीसाठी आपण आलोय ती गोष्ट सोडून इतर गोष्टी करत बसणं याला वेळ वाया घालवणंच म्हणतात, निदान आमच्या मुंबईत तरी. चला तुमचे वीर आलेत का बघूया. एकदा तुला तिकडे सोडलं की मग तूही मोकळी आणि मीही मोकळा. आला असेल तर थांबेल ना तो. त्यालाही बघू दे ना वाट माझी. आता हे काय? हो मग बरोबरच आहे नाही का? आता त्यांनी माझ्याकडे यावं, मला प्रपोज करावं, मग मी ठरवेन काय करायचं ते. एक तर त्याच्यासाठी मी एवढं लांबून आले. आता माझ्या वेळेप्रमाणे भेटेन मी त्याला. आणि ह्याच्यात वेळ फुकट जात नाहीये. नाहीतरी मी एवढा वेळ घालवलाय त्यात आणखीन थोडा गेला तर काय फरक पडणार आहे? तू वेळ वाया घालावा, मी चाललो तिकडे ना. माझी बॅटिंग राहिली आहे. ओके टाटा बाय. ए ते सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना? काय काय म्हणलीस तू? ते सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना? काहीतरी नाही, सारसबाग. अभिमानाने नाव घ्यायचं सारसबागेचं. काय झालं? अभिमान हवा, सारसबाग. मी बोलू? ते जवळ आहे का इकडनं? नाही तिकडच्या गणपतीबद्दल आईकडनं खूप ऐकलंय. म्हटलं बघावं पुण्यातल्या बागा काय प्रकार. अरे पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही. अरे वा, हेही गुण आहेत वाटतं तुमच्यात. छान. ए त्यांच्याबद्दल बोलत नव्हतो मी. अरे काय राव मुलगी आहे ही मुलगी म्हणजे ना राडाच घालते यार. ओ
हॅलो हॅलो सॉरी थँक्यू ह्याला म्हणतात सारसबाग काय तर नाही तू अर्णवला फोन करून का नाही बोलून घेत सकाळी फोन केला असतास ना एव्हाना पोचला असता अर्णवला कशाला बोलवायचं? तुला कंपनी म्हणून तुला माझ्या कंपनीचा कंटाळा आला असेल तर तू जाऊ शकतोस. ये ये अगं ये अगं अगं अरे यार ए ए बोल ना मी असं कधी म्हटलं आत्ताच बोललास ना काय अर्णवला बोलवून घ्यायला हवं होतं म्हणून. अरे काय राव ताप आहे डोक्याला ए हॅलो, एवढा जर डोक्याला ताप होत असेल ना तर तू जा, मी जाईन. तुला सरळ बोलताच येत नाही का अजून शंका आहे? कसा राहत असणार तो अर्णव तुझ्या बरोबर शिक्षा जन्मठेप सगळ्या यातनांना एकाच जन्मात भोगून पूर्ण करणार तो भोग भोगल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. हो हम्म, मग तुझ्या आत्म्याच्या मुक्तीचं काय का तो असंच राहणार अतृप्त छे छे, त्याला मुक्ती मिळणार ना. तो कधी भोगणार भोग आता काय करते? तू जनरली असा एवढा घाईतच असतोस का? का नाही, एवढा फास्ट खातोयस म्हणून म्हटलं. माझी बॅटिंग राहिली तिकडे पोरं कावली असतील काय असतील? वाट बघत असतील मग कशी वाटली आमच्या सारसबागेची भेळ ठीक आहे, ठीक म्हणजे ठीक मे नथिंग ग्रेट. हे का उत्तर आहे इतकी चांगली भेळ कोण अतृप्त राहिलं का उत्तर देते अरे पण मला ती ठीकच वाटतेय. भेळ पुण्याची आहे म्हणून तिला चांगलं म्हटलं पाहिजे असा नियम आहे का? पुण्याच्या भेळेला चांगलं म्हणा अशी पाटी लावली का इथे? अरे पण चांगल्या गोष्टीला चांगल्या म्हणण्यात कमीपणा कसला आलाय कमीपणाचा प्रश्नच येत नाही. एक मिनिट धर धर. कसं आहे, काही पदार्थ योग्य ठिकाणी खाल्ले की त्याची मजा येते. हे का नवीन नवीन नाही बघ. इडली वडा डोसा उत्तप्पा हे पदार्थ साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये छान लागतात. तुमच्या मुंबईत असा नियम असेल ना पुण्यात नाही ओव्हर कॉन्फिडन्स. अरे ओव्हर कॉन्फिडन्सचा प्रश्नच येत नाही. आता ही भेळ याच्या आणि जागेचा काय संबंध भेळ भेळ आहे शेव कुरमुरे कांदा टोमॅटो चटणी भेळ भेळ पुण्यामध्ये एवढी अरसिकता असेल असं वाटलं नव्हतं. नाही पण तुमचा काही दोष नाही म्हणा, इकडे समुद्र नाही ना. म्हणजे ए ए बोल ना म्हणजे अज्ञान. अज्ञान अज्ञान म्हणजे काय आहे? शेव भेळपुरी पाणीपुरी या गोष्टी समुद्रावर जाऊन खाण्याच्या गोष्टी आहेत. पण काय करणार, पुण्यात सगळं काही आहे पण समुद्र तेवढा नाहीये. एक मिनिट तुळशीबाग आहे का मुंबईत काय? सापडला गडी ह्याला अज्ञान म्हणतात. अरे तुमच्या मुंबईत समुद्र मिळेल मंत्रालय मिळेल ते ऑटॉमिक रिसर्च सेंटर मिळेल पण तुळशीबाग नाही मिळणार का? असं काय तुळशीबागेत? अरे काय नाही आमच्या तुळशीबागेत मुंबईच्या समुद्रासारखी दागिन्यांची लखलख आहे मंत्रालयाचा रुबाब आहे कदाचित त्या ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांपेक्षा जास्त मोठ्या तज्ज्ञांनी घडवलेले दागिने आहेत. अरे एक वेळ काही वर्षांनी आफ्रिकेच्या जंगलात वाघ मिळणार नाही पण पुण्यात तुळशीबाग असेलच. वा, स्वतःच्या शहराचा कमीपणा लपवण्याची कला शिकण्यासारखी आहे. कमीपणा कसला आपली संस्कृती जपण्यात कमीपणा कसला मला सांग तू इतकं माझ्याबरोबर फिरतेस तुला एकदा तरी इन्सिक्युअर वाटलं मी माझी मर्यादा ओलांडेन असं एकदा तरी वाटलं तुला नाही बोल ना आणि समजा वाटलं तरी पर्याय आहे का? म्हणजे ऑप्शन नाही ना दुसरा माझ्याकडे.
आहे हे असं आहे, चालून घ्यायचं. बस 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 आता 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 स्वाभिमान दुखवला माझा, ऐकून घेणार नाही मी निघालो. अरे हो, तुझी बॅटिंग पण राहिले ना, जा तुझा. बाय. ना जातोय मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या जगामध्ये ना 3च गोष्टी स्वयंभू आहेत. 1 12 ज्योतिर्लिंग, 2 अष्टविनायक गणपती आणि इकडे बघे 3रा आमचा पुणेरी स्वाभिमान. ऐकून नाही घेणार. अरे एक तर सीसीडी पर्यंत सोडा तर पैसे मागते, तरी बरं देवा माझ्याकडे एटीएम कार्ड होतं. अरे पण नसतं तर काय केलं असतं. नाही पण जिकडे पाय तिकडे नेऊन सोडलं ना, त्याचं काही नाही. सगळा हा जो प्रॉब्लेम होतो ना, हा सगळा त्याच्यामुळे होतो. तिकडे अडतो आम्ही. काय रे, काय झालं? संस्कार नाहीत आमच्यावर. आ म्हणजे असं अनोळखी शहरात मुलीला एकटा सोडायचे संस्कार नाहीत आमच्यावर. आम्ही एकदा साथ दिली ना की शेवटपर्यंत. अरे सिंह गेला तरी चालेल, पण गड राखणार. माहितीये पुण्यातल्या मुलांवर काय संस्कार आहेत ते माहितीये. अरे शक्यच नाही. ज्या मुलीला साधी तुळशीबाग माहिती नाही, तिला काय माहिती असणार पुण्याचे संस्कार. अर्णव पुण्याचा आहे. फार लांब नाही ना तुळशीबाग इकडनं. पहिलं गेली. ए थांब. पितळाचं आहे का? हो पितळेचं आहे, तेही पितळेचं आहे. वाव, हा सगळा अखंड पितळात बनवलाय का? पूर्ण पितळेचं आहे. बघू मला. वजन आहे, खूप वजन आहे. हळू, खूप वजन आहे. वाव, छान आहे. केवढाच आहे? 5,000चा. 5,000? काहीतरी कमी करा. कमी होत नाही मॅडम, रिझनेबल रेट असतो ना आमच्याकडे. ओ, अहो सगळेजण असंच म्हणतात. बरोबर आहे, पण आम्हाला परवडत नाही. नाही नाही नाही, मला खूप आवडली म्हणून म्हणतो. हो अहो मुंबईत आले मी एवढं लांब घ्यायला. हो, पण आम्हाला परवडत नाही ना. अगं जगभर शोधतो मी तुला, इकडे काय करतेस? नको थँक्स. काय मस्त पीस होतं रे. तुमच्या पुण्याचं दुकानदार पैसे कमी करत नाहीत का? कशाला करेल तो? आपल्या मेहनतीचे पैसे कशाला कमी करेल? अरे मग माझं काय फुकटच आहेत का? मी पण माझ्या मेहनतीचेच वाचवते ना.
मला सांग, आपल्या देशाची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई? हा? आणि तू मुंबईची? हम्म. अरे मग मुंबईची मुलगी असताना थोड्याशा पैशांसाठी कशाला एवढं ताण करते? देऊन टाक ना. मग तुमच्याकडे पेशवाई आहे ना, त्याला सांग ना पैसे कमी करायला. अरे जराशा पैशांसाठी काय जीव घेणारच की काय दुकानदाराचा? जीव घेण्याचा प्रश्नच येत नाही. पैसा पैसा आहे, तो प्रत्येक जण वाचवायचा प्रयत्न करतो. अगं पण पैसा पैसा करताना कुठे हरवली असतीस तर? बघितलंस ना केवढी गर्दी असते आमच्या तुळशीबागेत? गर्दी? तू एका मुंबईच्या मुलीला पुण्याच्या गर्दीची भीती घालतोयस? अरे काय राव, अगं गर्दी गर्दी आहे. आता ह्याच्यात मुंबई आणि पुण्याचा काय संबंध? अरे मी काय लहान मूल आहे का गर्दीत हरवायला? हा? अरे कसली आहेस तू? 2 मिनिटापूर्वी त्या दुकानदाराशी वाद घालत होतीस, आता मायाशी भांडतेस. अरे वाद घालायचा प्रश्नच येत नाही. तू कन्व्हिन्स हो ना. तू म्हण की पैसा पैसा आहे, तो वाचवायलाच पाहिजे. मानलं मानलं राव, मानलं तुम्हाला. लग्नानंतर ना नवऱ्याचे सॉलिड पैसे वाचवणार तू. ए हॅलो, त्याचे पैसे तो वाचवेल, माझे मी वाचवीन. काय आलं? काय झालं, असं का बघतोयस? तू प्रेमात पडू शकतेस याच्यावर विश्वासच बसत नाही माझा. छे अरे प्रेमात पडण्याचा आणि पैसे वाचवण्याचा काय संबंध? नाही, नाहीच आहे संबंध, नाहीच आहे. पण तुझ्यासारखी तिखट आणि अगोड मुलगी प्रेमात कशी काय पडू शकते याचा विचार करतोय मी. प्रेमाने पोट नाही भरत आणि तिखट अगोड फिलॉसॉफी ऐकायला ठीक आहे, पण खूप प्रेम केलं की कमी भूक लागते, असं होतं का? हा? मला भूक लागली आहे. हं? मला भूक लागली आहे. मगाचच्या भेळेनी पोट नाही भरलं, मला ऍसिडिटी सारखं होतंय खूप. ऍसिडिटी होते? अरे मग चल ना, इकडे चितळ्यांचं दुकान आहे, चल मस्त गारेगार दूध पिऊ. दूध? ए दूध काय दूध? दूध एक वेळ दूध गाईचं नसावं, म्हशीचं नसावं, पण ते चितळ्यांचं असावं. मग? नाही ऐकून घेणार ना? अभिमान आहे मला, अभिमान. दूध हे बघ, तुला प्यायचं नसेल ना तर तू पिऊ नको, मी पिणार आहे. हो करा ना. हॅलो आई, मी बोलते. अगं मी पोचले सकाळी वेळेत. त्या पत्त्यावर गेले तर घराला कुलूप आहे ग. आता काय पुणे दर्शन. अगं तो नंबर माझ्या सेलमध्ये आहे आणि सेलची बॅटरी डाऊन आहे. आई हे कारण नाही, मी खरं ते सांगते. आता सेल चालत नाहीत, माझा काय दोष आहे? आई माझ्या मनात नसतं तर मी इथपर्यंत आले असते का? आणि मी जाणार आहे संध्याकाळी नकार द्यायला. ऐक ऐक ऐक, नकार म्हणजे मी फक्त एवढंच म्हणणार आहे की एवढ्यात घाई नको करायला. हा आई, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? मी म्हणूनच थांबते ना इकडे. बरं थांब, सांग सांग नंबर सांग तू, मी फोन करीन त्याला. आणि तू काळजी नको करू आहे तिकडे बसून. हा सांग. हां 09. हां हो आई, मी करते फोन. हां मी करते फोन नक्की. तू ओके ओके, बाय 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 बाय. किती झाले? 2 रुपये. थँक्स. चितळ्यांची आंबा बर्फी आणि बाकरवड्या घे. मला नकोय. अगं खाऊन बघ, आमच्या पुण्याच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. दुकान उघडलं ना की 2 तासात बोर्ड लागतो बाहेर, बाकरवड्या संपल्या. सांगितलं ना मला नकोय म्हणून. काय झालं? 2 बॉलमध्ये 1 रन हवे असताना अंपायरनी चुकीचा उडल्यावर कसा चेहरा होतो बॅट्समनचा, तसा झालाय तुझा. कोणाशी बोलतो ती चालणवशी? विल यू प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स प्लीज. मला ना जरा शांतता हवी.
काय चाललंय तेच कळत नाहीये. कोणाचं? माझंच. बरं चाललंय की. असं तुला वाटतंय. रादर सगळ्यांनाच असं वाटतं. म्हणजे बरंच चाललंय ना? कसं वागायचं तेच कळत नाहीये. कुणाशी? मी बोलू? एकटीच? असंच वाटतंय. ओके. तुला माहिती अशा ठिकाणी यायचा एक फार मोठा तोटा आहे. अशा ठिकाणी आल्यावर आपण स्वतःविषयी जरा जास्त विचार करतो नाही. ए आम्हाला नाही तसं वाटत. हा तुमचा प्रॉब्लेमच आहे. तुम्ही मुंबईकर ना. तुम्ही मुंबईकरांना कुठे अनुभवायला मिळणार हा असा निसर्ग. तुमच्या आसपास सतत बिल्डिंग्स, गोंगाट, गर्दी, माणसं. अवाक ह्याला म्हणतात खरा निसर्ग. आणि हा निसर्ग आमच्यासाठी असा हाकेच्या अंतरावर असतो. त्यामुळे इकडे आल्यावर असं बेचैन होणं, विचार करणं असं सगळं आम्हाला होत नाही. तुम्हाला होणं साहजिक आहे. तू कधीच बेचैन होत नाहीस? नेवर. नक्की? नक्की म्हणजे नक्की. मग मगाशी तुळशीबागेत काय झालं होतं? काय झालं होतं? तूच सांग काय झालं होतं ते. तुळशीबागेत तू गर्दीत हरवली होतीस. बस इतकंच? हो. मी तुझ्या बरोबर नाही हे बघून तू बेचैन नाही झालास? बेचैन? मी तुला सापडत नाही याचा तुला त्रास नाही झाला? लई वेळा नाही झाला. नक्की? संबंध काय? मी तुला सापडत नाही याचा तुला खरंच त्रास नाही झाला? अरे काय राव जबरदस्ती आहे. तू खरंच बेचैन नाही झालास? किती वेळा सांगायची एकच गोष्ट. नाही झालो नाही झालो नाही झालो. कसला आतल्या गाठीच आहेस रे तू. हा जे मनात असतं ते कधीच नजरेत नसतं. जे बोलतोस ते कधीच मनात नसतं. हे तू एक, शब्द दुसरे, विचार तिसराच. खेळत असतोस सतत. हा कोणाशी? स्वतःशी. समोरच्याची मदत घेऊन असं काही वातावरण निर्माण करतोस की कोणी तुझ्यापर्यंत आत पोचूच नाही. चल मी निघतो. पळतोयस. सांग ना, मी तुळशीबागेत तुझ्या बरोबर नव्हते तेव्हा तू बेचैन झाला होतास. ते सगळं काय होतं? अरे काय राव कानडी मराठीच्या मुद्द्यासारखं तुळशीबाग तुळशीबाग तुळशीबाग. एकच मुद्दा धरून ठेवला. मला त्रास झाला होता. झालं समाधान? नाही विषय संपवण्याकरता नाही. असं नको म्हणू प्लीज. अरे पण तुला सिद्ध काय करायचंय? तुझ्यातला खोटेपणा. मी खोटाडा नाही. मला त्रास झाला होता. मला त्रास झाला होता. मी बेचैन झालो होतो. पण तुझी जबाबदारी होती माझ्यावर आज. म्हणून मी तुला काय झालं असतं तर म्हणजे मुंबई काय पुणे काय माझ्याबरोबर असतं ना. कुठेही तू हरवली असतीस तर मी असाच बेचैन झालो असतो. वाव, आपलं एकमत झालं मुंबई पुणे या विषयावरून. शक्यच नाही. आपलं एकमत होणं शक्यच नाही. अरे पण तू सकाळीच म्हणालास ना कॉफी शॉप मध्ये आपलं एकमत झालं म्हणून. ते माझं मत होतं, माझा निर्णय नाही. मला तुझ्यासारख्या मुली आवडत नाहीत. म्हणजे नाही आवडत. ए हात दे. थँक्यू. हा काय म्हणालास तू? माझ्यासारख्या मुली आवडत नाहीत. तुझ्यासारख्या स्वभावाच्या. आत्ता एक तर पुढच्या क्षणाला वेगळं. मला नाही पटत असला स्वभाव. मग कशा मुली आवडतात रे तुला? तू जवळ आल्यावर घाबरणाऱ्या, रडणाऱ्या? तो तिचा स्वभाव नव्हता. ती वेळच तशी होती. पहिला अनुभव होता ना दोघांचा. आणि पहिल्यांदा भीती वाटतेच. अच्छा, दुसऱ्यांदा भीती नाही वाटत का? दुसऱ्यांदा काय?
दुसऱ्यांदा ती मुलगी वेगळीच होती. वेगळी होती म्हणजे मी काय तुला फ्लर्ट वाटलो की काय? नाव सांग. कोणाचं? दुसरीचं. नावात काय? नावासारखं नाव, माझं नाव, तुझं नाव, तसं तिथं. तुझं नाव काय? विषय नाही हं बदलायचा. नाव सांग. नावाचं काय एवढं? बघितलंस ना माझ्याबद्दल सगळी माहिती विचारून घेतली, स्वतःबद्दल काहीही सांगत नाहीस. म्हणून मगाशी खोटारडा म्हटलं मी तुला. आहेसच तू खोटारडा. शुंची. काय झालं? शुंची हे काय? नाव. कशाचं? दुसरीचं, पण माय फर्स्ट ट्रू लव्ह. सुमची. का हसाल काय झालं एवढं? तुमच्या मुंबईमध्ये नावं बघून मग प्रेम करायचं की नाही ते ठरवतात का? नाही सॉरी खरंच सॉरी. नाही म्हणजे तुला गर्लफ्रेंड असेल असं मी गृहीत धरलं होतं. तिची मी काही नावंही गृहीत धरली होती. म्हणजे सुप्रिया, वैदेही, माधुरी, सुझॅन फॉर दॅट मॅटर. पण सुमची. सॉरी. सॉरी हा. कुठे भेटली सुमची? कुठे भेटली? पुण्यातच. जॅपनीज होती, जॅपनीज. ते कळलं मला. कशी होती? मस्त होती. ते छोटे छोटे डोळे, छोटस नाक, ते ओठ, त्या भोया कोरायची नाही, नॅचरल होत्या. मित्राची रूम होती कोरेगाव पार्कात. समोरच्या रूम मध्ये राहायची. जाता येता बघायचो मी एकमेकांना. मग एक दिवशी भेटलो. तू भेटला असशील ना काहीतरी कारण काढून. जॅपनीज शिकायचं म्हणून. मग काय म्हणाली? म्हणाली मला संस्कृत शिकव. क्या बात आहे. मग काय, आधी जॅपनीज, मग संस्कृत, मग मराठी. मराठी पण? सोडतो का काय? प्रेमात कोण पडलं? दोघेही पडलो एकमेकांच्या. हाऊ स्वीट. पण माझ्यापेक्षा ना माझ्या कवितांच्या जास्त प्रेमात होती ती. कविता? का? पुण्याची मुलं कविता करू शकत नाहीत? नाही असं नाही, पण ती जॅपनीज, कविता मराठी समजायला अवघड आहे ना? नाही. कारण कविता समजायच्याच नसतात. समजायच्या असतात त्या भावना. ऐकतोस एखादी? कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्यात, कधी तू ओसत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात,
कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगलात, कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रात राणी वेड्या जंगलात, कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू कोसळत्या धारा, थैमान बारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची होली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणात, जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणात, तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू कोसळत्या धारा, थैमान बारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. कूल. वाव वाव सुपर्ब. खूप मस्त मस्त गातोस तू. थँक्स. मला एक कळत नाही, तुझ्या सिस्टम मध्ये नेमकं कोण आहे? सुंगची का कविता? दोन्ही. कूल. खरंच छान गातोस तू. पण खरंच ती इतकी सुंदर आहे की प्रत्येक गोष्टी तुला तीच दिसते. भारी आहे. जाड आहे. इट्स ओके यार. प्रेम प्रेम आहे. प्रेमात पडल्यावर काय जाड काय बारीक काय. अगं भारी म्हणजे सॉलिड सॉलिड. भारी
ओ भारी सॉलिड सॉलिड. तू माझी मस्करी करत होतीस? नाही तू माझी मस्करी करतेस? अरे खरंच नाही. तुला एक सांगू, आजकाल ना ही असली मुलं नाही बघायला मिळत. असली म्हणजे? असली म्हणजे अशीच गर्लफ्रेंडसाठी कविता करणारी, गाणी लिहिणारी. त्यांचं इन्स्पिरेशन काय असतं, त्यांना काय इन्स्पायर करतं, आय रिअली डोंट नो. इट्स अमेझिंग. मी पण तुला एक सांगू, हल्ली कोणाला तरी बघून गाणं सुचावं, कविता सुचावी, अशा मुली तरी कुठे आहेत हल्ली? हल्ली मुली आधी मुलाचा पगार विचारतात, इमोशन्स, अटॅचमेंट सगळं नंतर सुरू होतं. चुकीचं काय पण त्यात? हं? सकाळचंच बघ ना, आपण कॉफी शॉप मध्ये गेलो होतो, तू आलास रिकामे खिशानी आणि माझ्याकडेही पैसे नसते तर काय केलं असतं? ग्लास विसरत बसलो असतो कॉफी. तू सारखं सारखं तेच काय ऐकवतेस का? अरे मी उदाहरण देते, उदाहरण. आणि प्रत्येकाला सिक्युरिटी हवीच असते ना. मग ठीक आहे, तू कविता वगैरे करतोस, मग चांगल्या करतोस, गाणी लिहिली अशी तुमचीसाठी, पण काय खायला लागत नाही? तुला काय भस्म्या झाला काय ग? जे बघा ते आपले तसं नाही. पण सुंगचीनी पण तुला विचारलं असेलच की काय शिकलायस, पुढे काय करणार, काय पुढे काय होणार आहे? ऑब्व्हियस आहे यार. माझ्याकडे बघून तुला काय वाटतं? किती शिक्षण झालं असेल माझं? कोण आहे मी? नको नको, तू काय बोल नको, अजिबात काय गेस करू नकोस, परत माझाच अपमान व्हायचा. अरे सांगतोयस ना काय आहेस तू, काय करतोस ते? मी MR आहे, मेंटली रिटायर्ड. तिसरीतला विनोद आहे. असू दे, मला आवडतो. नोकरी कुठे करतोस? गुलामी रक्तात नाही. मेड इन पुणे. मला स्पोर्ट्स पण व्हायचं होतं. क्रिकेट? या घरचे म्हणले आधी शिक्षण पूर्ण कर, मग म्हणले आता नोकरी कर. मग बघावत म्हणलं जमणार नाही. वाद झाले सुरूच आहेत, बट दॅट्स व्हेरी कॉमन. मुंबई पुणे यात काहीच फरक नाही. सुमतीशी लग्न केलंस? का? नाही जमलं. का रे? ती पण घाबरली, रडायला लागली? काय करतोस का तू मुलींबरोबर? असं काहीही झालेलं नाहीये. आय नो. पण सुंगची नंतर दुसऱ्या मुलीकडे तू बघितलंही नसशील. आय थिंक यू टू लॉयल टू इमोशन्स. माहिती नाही का, पण तशी भावली सापडलीच नाही कधी. सापडली नाही का तू शोधली नाहीस? अशा गोष्टी शोधून मिळतात? कसं आहे बघ ना, बूट, चपला, कपडे सगळं आपल्या मापाचं मिळतं. नसेल तर बनवून घेता येतं. या गोष्टी नाही मिळत. नाही, तुझ्याकडे बघून वाटत नाही तू एवढा इमोशनल असशील. मला सांग, अर्णव कसं आहे? निघूया. पळतेस? नाही रे, उशीर होईल ना. नकारावर ठाम आहेस की विचार बदललास आता? विचार बदलायचं काय कारण? मला काय माहित. अत्यंत विचित्र स्वभाव आहे तुझा. अर्णवचा विषय टाळतेस, मगाशी भेटलीस तेव्हा काहीतरी वेगळं बोलतेस, आता काहीतरी वेगळं बोलतेस. काय माहिती, तासापर्यंत त्या हृदय मर्दमच्या बिल्डिंगशी पोचेपर्यंत म्हणशील आता ह्याच्याशीच लग्न करते. माझ्यापेक्षा तुलाच जास्त काळजी रे माझ्या लग्नाची. काय हरकत आहे? मला सांग ना, हरकत काय? त्या हृदय मर्दमचा स्वभाव जर खरंच चांगला असेल तर त्या मुलाशी लग्न करायला हरकत काय? हा नाहीतरी त्याला भेटायला चालीस ना मुंबईहून इथपर्यंत. अर्णवला माहितीये काय? विल यू प्लीज जस्ट शट अप? प्रत्येक गोष्टीत मस्करी करायलाच पाहिजे का? आयला हे बरं आहे, म्हणजे इतक्या वेळ तू माझी मस्करी करतो तेच ते चाललं. आता जरा कुठे मी तुझी मस्करी करतो तर लगेच ओके फाईन आय एम सॉरी. नाही सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही. समोरच्या माणसाची काय परिस्थिती याचा विचार न करता सतत बोलत राहायचं. नॉनसेन्स.
एक मिनिट आहे थांब. तू समजतोस कोण का स्वतःला? हा, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? आत्ता भेटलो आपण एकमेकांना 3-4 तासापूर्वी. काय अपेक्षा आहे तुझी? लगेच मनातलं ओळखायचं मी तुझ्या? छे 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 छे, ही अपेक्षा चुकीचीच आहे. तुम्ही सगळी मुलं ना एकाच माळेचे मणी आहात. जरा डोक्याला शांतता मिळावी म्हणून इकडे आले होते. इकडे जास्तच त्रास झाला. श्या. ए होल्ड इट. ए वाटेल ते काय बोलतेस तू? हा, डायरेक्ट आरोप कसले करतेस का माझ्यावर? अपमान करतेस तू माझा. शटअप. काय नॉनसेन्स. काय वाटेल ते काय बोलतेस? हा, आणि तू स्वतः किती विचार करतेस का समोरच्या मनाचा? सांग ना. सगळं स्वतः करायचं. मस्करी, अपमान सगळं स्वतः. पण दुसऱ्या कोणीतरी तेच तुझ्याबरोबर केलं की लगेच चिडायचं. ते अर्णवला ना तू असाच डॉमिनेट करत असणार. मी भेटणार आहे हृदय मर्दमला आणि सांगणार आहे त्याला लग्न करू नकोस हिच्याशी, पचतावशील आयुष्यभर. आता हा, रडके मेलो. मी मस्करी करतो. तो मी माझ्याकडे रुमाल पण नाही. तू रडून मी मस्करी करतो. हे बघ तू. गेला. हे बाबा तू मी मस्करी. अगं मी काय म्हणतो माझा ऐक ना. हे बाबा आयुष्यपत मस्करी करतो तुम्ही. इकडे वळ प्लीज इकडे वळ एकदा. हे बाबा घालव अश्रू घालव. अगं तुला माहिती ना मी कसं आहे. हे बघ मी काय बोलतो ना. आपण आता होतो ना 4-5 तास एकत्र, त्यामुळे एवढं तू ओळखतेस ना मला. तू अगं आयुष्यपत माझ्या मनात काय नव्हतं. मी मस्करी केली ग. बोलून झालं ना की सगळे असंच म्हणतात. सगळे म्हणजे? सगळे म्हणजे सगळेच. अर्णव सुद्धा. अच्छा म्हणजे तू. अगे हे बाय अगं कपल्स मध्ये असे वाद होत असतात आणि मला वाटलं तू. हो थँक गॉड. बरं मला सांग आपण कोणाशी भांडतो? सांग ना. आपण कोणाशी भांडतो? मी कोणाशी भांडू शकते. थांब दाखवते. कोणाला बोलवतेस? तो नाही का आता आपल्या मधनं गेला बघत. इकडे रे इकडे. नहीं काय भाई, बघतोय तू? आप जाओ आप इसकी नहीं, बात मत भांडू सुनो. नका, अरे हम भांडू लोग का जाओ हम लोग का इधर, जाओ इधर. आप जाओ. अरे जाओ. भांडून. अगं तू काय वेडी आहेस का? कोणाशी काय भांडते? तू विचारलंस ना आपण कोणाशी भांडतो म्हणून. तेच दाखवत अगं, होते. मी बेसिक प्रश्न विचारला त्याचं बेसिक उत्तर दे. आपण कोणाशी भांडतो? कुणाशी? ज्याच्याशी आपले विचार पटत नाही त्याच्याशी. आणि आपण आपले विचार पटवायला किंवा पटवून घ्यायला कोणाकडे जातो? सांग ना. तू काय माझी तोंडी परीक्षा घेतोयस का आता? काय राव उत्तर दे ना. मला नाही रे माहित. मी नाही विचार केला एवढा. मी सांगतो. आपल्या माणसाशी, ज्या माणसाने आपल्या आयुष्यातनं कधीही जाऊ नये किंवा जो माणूस आपल्या आयुष्यातनं निघून गेला तर आपल्याला त्रास होणार असं आपल्याला वाटतं, आपल्याला जाणवतं, त्याच्याशी भांडतो ना आपण. हा असेल. यापैकी तुझ्या मनात कुठली भावना आहे मग? माझ्या मनात मला नाही माहित. मग बोलतो कशाला? तुझी समजूत काढायला. अरे अर्णव नाही का तुला बोल बचन दे तुझी समजूत काढायला? नाही. अर्णव नाहीये आता माझ्या आयुष्यात. रिलेशनशिप मधला बॅलन्स सांभाळणं जमलंच नाही अर्णवला कधी. खूप भांडायचो आम्ही सतत. मी चिडून गेले की तोही पाठ फिरवून निघून जायचा. खूप भांडायचा. रूठना मनाना याची गंमत कळलीच नाही त्याला कधी.
मग काय नाही, 2 दिवस फोन नाही, भेटणं नाही, भेटलो तरी बोलणं नाही. दरवेळेस मीच मागे जायचं त्याची चूक असली तरी मीच समजूत काढायची. प्लीज प्लीज मीच करायचं सगळं. किती दिवस चालणार ना असं. मग काय, एक दिवस मी पाठ फिरवली, म्हटलं बास, आता नाही, बास. तोही आला नाही समजूत काढायला. सोड ना यार. लिसन. नाही, मला नाही फरक पडत. हो. ए तू नको इमोशनल होऊ. नाही मी आणि मला सिंपती द्यायचा प्रयत्न करू नको प्लीज. मुलांना सवय असते ना, मुलगी रडली की खांदा द्यायची, मुलगी रडली दे खांदा, मुलगी रडली दे खांदा. मला त्याची गरज नाही. आय कॅन हँडल माय सेल्फ. सिरियसली. एक खूप उशीर झालाय, आपण निघूया प्लीज. एक मिनिट. हा? एक मिनिट थांब. काय झालं? तुला फोन येतोय बहुतेक. बघू. उप्स, गेला. छोट्याचा फोन आहे, माझी बॅटिंग राहिले ना. तू बस, मी करतो नंतर. इफ यू डोंट माइंड कॅन आय मेक अ कॉल? कोणाला? हृदय मर्दमला. फोन करून बघते ना तो आलाय का, विचारते. ओके. तू एक काम कर, तू फोन कर, मी आलोच. एक बार और ट्राई करते हैं. ये यस. And he bowls an in swinger and he's bowled. घे घे घे. मग काय झाला फोन? नाही, नंबर बिझी येतोय. ओ हो, तू त्याला ट्राय करतेस आणि तो तुला फोन ट्राय करत असणार. मज्जा आहे बुवा. मला असं वाटतं आपण डायरेक्ट जाऊनच बघूया तो आलाय का ते. ओहो ओहो हो हो हो. तुझी एकंदर रोड बघून मला असं वाटतंय की तुझ्या हृदय मर्दमला नक्की होकार देणार. कसं काय ओळखतोस रे तू मनातलं? हा? घे. हा. ए ती सुंगची, तू तिला नकार दिलास का ती तुला सोडून गेली? मीच म्हटलं तिला, म्हटलं जा बाई. मी काय अशा 100 मुली उभ्या करेन. आणि बघणार एकीकडेही नाही. तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायचे. मी खूप छान हसते. हसल्यावर तू खूप छान दिसतेस. का सोडलंस तिला? सुंगचीला? एकतर माझे आई वडील कन्व्हिन्स नव्हते आमच्या लग्नासाठी. मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आमच्या प्रेमापोटी ते कन्व्हिन्सही झाले.
तऱ्हेची नवीन अट. लग्नानंतर आई वडिलांबरोबर राहणार नाही असं म्हणाली. मग काय मी म्हटलं जमणार नाही. का? आजकाल तशी पद्धत आहे. पद्धत? हा, पद्धत म्हणजे लग्नानंतर मतभेद होतात, भांडणं होतात, मग नंतर वेगळं होण्यापेक्षा आधीच तयारी करायची. तयारी करायची? स्वतःच्या आई वडिलांपासून वेगळं राहायची तयारी करायची? ऑफकोर्स. कोणासाठी? घरासाठी. घर सोडायचं? घरासाठी घर सोडायचं? ज्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून मुलाला मोठं करायचं, त्याचं शिक्षण करायचं, घर उभं करायचं, त्याच मुलांनी त्याच आई वडिलांना सोडून द्यायचं एका मुलीच्या सांगण्यावरून? त्या मुलाच्या सांगण्यावरून मुलगी नाही घर सोडून येत. ती परंपरा आहे. अरे, जशी ती मानता तशी ही पण माना ना. ती मुलगी स्वतःचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी येते. कुणावर विश्वास ठेवून? त्या मुलावरच ना. तिच्या आई वडिलांनी कष्ट केले असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं, तिला वाढवलेलं असतं. पण या सगळ्या बार्गेनिंग मध्ये मी माझ्या आई वडिलांना का सोडायचं? हे बघ, सोडायचं म्हणजे सोडायचं नाही रे. सणासुदीच्या दिवशी, महत्वाच्या दिवशी जाऊन भेटायचं. अच्छा, म्हणजे लग्नानंतर बायको फुल टाइम आणि आई वडील पार्ट टाइम. हे बघ, आता हे मात्र तू कसा विचार करतोयस यावर अवलंबून आहे. हे मस्त जमतात मग मुलीना. अर्णव तुझ्यात यामुळे वाद झाले? यामुळेही झाले. हा, हा. पण अर्णवनं पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती. माझा काय दोष? आणि तुला पडलेल्या प्रश्नांचं काय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली अजून, पण म्हणून काय मी डोकं आपटत बसले नाही. घेतला निर्णय, झालं वेगळे. इतकं सोपं असतं? कठीणही नसतं. मला एक सांग, आपण प्रेम करतो? हा, हे कधी ठरलं? म्हणजे तू सुमची, मी अर्णव, आपण एकमेकांवर प्रेम करतो. तुम्हा मुलांना ना सगळे हक्क गाजवायचे असतात. हा ड्रेस नको, ही जीन्स घाल, आत्ताच्या आत्ता किस कर. मग तेव्हा कुठे जातं प्रेम आणि संस्कृती? आणि हेच हक्क जर मुलींनी गाजवले तर काय बिघडलं? मला असं वाटतं की या प्रॉब्लेमसाठी दोघे इक्वली जबाबदार आहेत. आय डोंट थिंक सो. मी पटवून देऊ शकतो. गो अहेड. ओके, मला सांग, लग्न म्हणजे काय? माहित नाही. इथूनच सुरुवात आहे. हे बघ, हल्ली त्याचा कॉन्सेप्ट बदलला असेल कदाचित, पण पूर्वी देवी देवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पडायचा, लग्न. हे असले खर्चिक सोहळे आजही होतात. त्यानंतर हनीमून नावाचा एक कॉन्सेप्ट असायचा. तो तर आजही आहे. हो, पण हल्ली लग्नाआधी एकमेकांच्या खूप जवळ येऊन आपण त्यातला गोडवा घालवतोय असं नाही वाटत तुला? म्हणजे बघ ना, नात्यांची मजा ती उलगडण्यात आहे. तो हनीमूनचा पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, त्या रूम मधले ते दोघे नवरा बायको, दोन अनोळखी माणसं. अनोळखी मान्य, पण एकमेकांना ओळखण्याची सुरुवात लग्नानंतर व्हायची. गर्दीतून चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श, ते लाजणं, वाट बघणं, शिंकण्याच्या चवईपासून तर जेवणाच्या चवीपर्यंत एक एक गोष्ट हळूहळू समजत जायची. ती मजा कुठेतरी हरवली ग. अरे पण आजकाल ती दोघेही जण म्हणजे मुलगा आणि मुलगी समजूतदारपणे मच्युअर होऊन लग्न आधीच एकमेकांच्या जवळत असतील तर काय बिघडलं? मी सांगतो ना काय बिघडलं ते. हे बघ, पूर्वीचं 100 लग्न झाली ना तर त्यातली 10 किंवा 20 लग्न मोडायची, कारण एकमेकांची पटत नाही वगैरे वगैरे. पण आता जर 100 लग्न झाली ना तर त्यातली 10 किंवा 20 लग्न टिकतात. 80% लग्न मोडतात. कारण माहितीये? कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो. हे बघ, हे तोडणं, जोडणं, उलगडणं हे काही नकोच ना. मी तर म्हणते लग्नच नको. हनीमून आणि जांभईपासून ढेकरेपर्यंतच्या सवयी समजून घेण्याकरता काय करायचं? तर लग्न. ओ, सो द बॉटम लाईन इज की तू लग्न करणार नाहीस. म्हणजे तुला असा कॉन्फिडन्स आहे की तुला मॅच होणारं घर, तुला पाहिजे तसा मुलगा या जगाच्या पाठीवर अजून जन्माला यायचा आहे किंवा येणारच नाही असं तुला वाटतं. रात्र बऱ्याचशा गोष्टी तुलाच वाटतात. पण मग लग्न का नको? कुणाला? तुला. मी असं कधी म्हटलं? अरे आत्ता. ते माझं मत होतं, निर्णय नाही. अरे कसली विचित्र मुलगी आहे ही. हे बघ, मी अशीच आहे. लाट येईल तसं पोहायचं. जगलो तरी स्वतःच्या जीवावर, बुडलो तरी स्वतःच्या जीवावर. तुझा देवावर तरी विश्वास आहे का? माझा स्वतःवर विश्वास आहे. स्वतःवर इतकं प्रेम? नॉट गुड. नॉट बॅड ऑल्सो. दुसऱ्यावर प्रेम करून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा हे चांगलं नाही का? मला ना आता तू पक्की पुण्याची वाटतेस. ए, पुण्यात दगडूशेठ गणपती कुठे आहे? हे आता गणपती कुठे आला मध्ये?
देवाचा विषय काढलास ना त्यावरून आठवलं. पण तुझा स्वतःवर विश्वास आहे ना. पण मी असं कुठे म्हटलं माझा देवावर विश्वास नाहीये. डाव्या बाजूला पुणा स्टेशन, उजव्या बाजूला हृदय मर्दम. कुठे जाणार? पुणं संपलं. हा, पुणे कधीच संपणार नाही. मुंबईची वेळ जवळ आली. शेवटची एक कॉफी पिऊया. दोन माणसांमध्ये एक कॉफी पिण्यात कोत्या मनाचं नाही आम्ही पुणेकर. आपण 2 कॉफी पिऊया. बिल कोण देणार? तुझा फेवरेट हिरो कोण आहे? तू. नाही, मला फिल्म्स बघायला जास्त आवडत नाही. फिरायला आवडतं. अर्णोनी पुणे दाखवलं नव्हतं. अर्थात तुझा स्वभाव बघून तोही बिथरला असेल म्हणा. तोही म्हणजे तोही. ओके ओके, जसा मी बिथरलो तसा तोही बिथरला असेल. आज दिवस कसा गेला कळलं नाही ना? मला कळलं. तसं नाही, खूप छान गेला असं म्हणायचं होतं मला. मग आता काय करणार आहेस त्याच? जो आयुष्यातच नाही त्याच्याबद्दल विचार तरी कशाला करायचा? मी त्या हृदय मर्दम बद्दल बोलतोय. मी पण त्याच्याबद्दलच बोलते. एक विचारू? काय झालं? परवानगी? एवढा आदर? अपेक्षित नाहीये. थोडा खाजगी प्रश्न विचारायचा ना, म्हणून परवानगी घेतली. तसे संस्कार आहेत आमच्यावर, आमच्या पुढं. अरे आयवाना तुझ्या लक्षात आलं असेल नाही का? विचार. त्या अर्णवला विसरू शकत नाहीयेस म्हणून त्या हृदय मर्दमला नकार देतेस ना? आज दिवसभरात एकदा तरी आठवण आली अर्णवची?
20 मिनिटात येईल तुझी ट्रेन. इट्स ऑन टाइम. ओके. हे घे. हा? मी लग्न का करू शकत नाही याची कारणं लिहिली चिठ्ठीत. ओ, तो हृदयमर्दम आहे ना, त्याच्या दारावर चिकटव. अर्धा लिटर. घे. कम्युनिकेशनचं नवीन साधन शिकवलं तुमच्या पुण्यानी. आमचं पुण्यात शिकवण्यात सराईतच आहे. उगाच उगाच का उगाच? उगाच नाही, विद्येचं माहेरघर म्हणत आमच्या पुण्याला. अरे आमच्या पुण्यात कळलं. ही शांतता नाही आवडत मला. कुठे शांतता? अगं केवढी गर्दी आहे, कलकलाट आहे, रेल्वेचे अनाउन्समेंट्स आहेत. मग मला सांग, शांतता कुठे आहे? बघा, मी जर हात धरला तर रडशील, घाबरशील. थँक्स. भेटूया पुन्हा. बाय. मोबाईल. ओ. घे. थँक्यू. मोबाईल ही गरज राहिलेली नसून व्यसन झालंय आजकाल. सकाळपासून एकदा तरी आठवण झाली का तुझ्या व्यसनाची? म्हटलं तरी आली का सकाळपासून एकदा तरी आठवण अर्णवची? तरी तू परत जाणारच आहेस ना, तसंच माझं आहे. चल बाय. ए, तुझा नंबर दे ना, लिहून घेते. पेन पेन. यप. मी तुला नंबर देणार, मग तू तो तळ हातावर लिहून घेणार, मग तू कुठेतरी पुसला जाणार. असंही आपण पुन्हा भेटणार नाही. त्यापेक्षा आजचा दिवस ठेव की आठवणीत. काय? वेल, ओके. आणि तुझा पण फोन चेक कर, त्याची पण बॅटरी सेव्ह झाली असेल ना एव्हाना. ओ, असेल खरी. हा, त्या हृदय मर्दमला फोन किंवा SMS करून स्वतः कळव लग्न न करण्याची कारण. नॉट इंटरेस्टेड. नाही, आपला अर्धा लिटर फॉर्म्युला बेस्ट आहे. ए बघ बघ, त्याचे पण मिस कॉल किंवा SMS वगैरे काहीतरी आले असते. बघ ना, तोही ट्राय करत असेल ना. त्यालाही उत्सुकता असेल जाणून घ्यायची, कोण आहे, कशी आहे. मला भेटल्यावर तो माझ्याशी लग्न करेलच. कशावरून? अपघात होतात ग. आ? सवय असते ना एकेकाला. सरळ चालत असताना आपणून खड्ड्यात पडायची. मेड इन पुणे. तुझं नाव काय आहे? पुणे. वाव. तुझं? मुंबई. चल बाय. बाय. हॅलो. ओ हाय. नाही, मी निघाले.
पुणे स्टेशन. आय नो आपण भेटायला हवं होतं, पण ॲक्च्युली मी दिवसभर थांबले, सो नाही 15 मिनटं आहेत अजून निघायला. स्टेशन बाहेर. ओके, आले, बाय. काय काय इकडे काय करतेस? इकडे काय? तू नाही का सकाळी वाण्याच्या दुकानात केस कापायला आला होतास, तशी मी आले स्टेशनवर हळदी कुंकवाला. तुला सरळ बोलताच येत नाही ना? गंमत केली रे. पण तू अजून का थांबलाय, गेला नाही किक मारतोय स्कूटरला, सुरूच होत नाही. का? दिवसभर तुला घेऊन फिरलो ना, पेट्रोल संपलं असणार, लक्षात नाही आलं माझ्या. ए, तुझी बॅटिंग राहिले ना? बॅटिंग गेली. छोटासा फोन आला होता, मॅच पण हरलो आम्ही. मी नाही म्हटल्यावर काय होणार ग? आय नो, सो सॅड. एनिवे, चल बाय. हा? बाय. कृतज्ञ, आय वॉज राईट. तूच कृतज्ञ. यात काय कृतज्ञपण आहे? मला सांग, मी इकडे कोणासाठी आलोय? तू कोणासाठी आलायस ते मला माहित नाही. हा, म्हणजे मला सोडायला आलायस एवढं मी सांगू शकते. हो ना? मग माझी इकडे स्कूटर सुरू होत नाहीये, मी किक मारून दमलोय, घामाने निथळलोय, आणि तुम्हाला सोडून चाललीस? अरे माझी ट्रेन आहे तिकडे. असंच वागली होतीस तू सकाळी कॉफी शॉप मध्ये. पाणी सुद्धा नव्हतं विचारलंस मला. ए, तुझ्या बिलाचे पैसे मी भरले होते, विसरलास? त्याच्या बदल्यात माझा महागातला घड्याळ गहाण ठेवलं होतं मी, आणि नंतर एटीएम मधून आणून तुला पैसे पण दिले होते, तू विसरलीस. आम्ही ना फुकट कोणाचं काही घेत नाही आणि देत तर नाहीच नाही. संस्कारात पुण्यातले. माहितीये काय संस्कार आहेत. मा आहेतच दर्शनीय. दिसतायत. तुझी 2 व्हीलरवरची हिरवळ विसरले नाही मी. हिरवळ वगैरे काय नव्हती. मी तेव्हा पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो. हवं तर तळ्यातल्या गणपतीची शपथ घेऊन सांगतो की मी सारस बागेबद्दलच बोलत होतो. आणि काय ग, तू प्लॅटफॉर्म वर उभं राहायचं सोडून इकडे काय करतेस? अरे, त्याचा फोन आला होता आता. अर्णवचा पॅचअप झालं? दॅट्स गुड न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन. हृदय मर्दम. अरे काय राव, काय परफेक्ट नाव घेतलंस तू. क्या बात आहे. काय म्हणाला काही नाही, भेटायला येतोय, बाहेर थांब म्हणाला. आणि तू थांबलीस? हो. का? 10 मिनिटं आहेत अजून माझ्याकडे. म्हटलं भेटायला काय हरकत आहे, नाहीतरी मी त्याकरताच आले होते ना. आणि फोनवर डिसेंट वाटलं रे एकदम. मग ठरतंय की काय लग्न? जमतंय वगैरे काही नाही, मी भेटणार आहे जस्ट त्याला. लागली बाईस. कशाची? तू त्याला लग्नाला होकार देतेस. लागली बाईस. ओळखलं की नाही? ओळखलं की नाही? ओळखलं की नाही? अरे तुझी सिंहगडावरची ओढ बघूनच मला समजलं होतं की तू त्याला होकार देणार. नाही, तुझ्या लग्नाबद्दलचे विचार माहितीयेत मला, पण श्रीमंत दगडूशेठ हलवाईकडे तू त्या हृदय मर्दमलाच मागितलं असणार. पावला बाप्पा नवसाला पावला, गणपती बाप्पा मोरया. हे अति होतंय जरा. या तुझ्या असल्या आगाऊ स्वभावामुळेच तुझी ती सुंची तुला सोडून गेली असणार. हे वेगळं राहायचं वगैरे कारण आहे फक्त. सुंची त्या कारणासाठी गेली असेल ती गेली असेल, पण तुझ्या चेहऱ्यावरची ओढ बघ ना त्याला भेटण्यासाठी. म्हणजे बना मुंबईच्या दिशेने धावणारे तुझे पाय तुला आपोआप परत बाहेर घेऊन आले. म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे. गप रे, तू उगाच मला ते डोक्याला शॉट लावू नको. डोक्याला शॉट? वारा, लई भारी, लई भारी. हा मुंबई पुणे प्रवास ना अंत बघतोय माझा. पुणे नाही, पुणे नाही, पुणे. णे अभिमान. पुणे. पुणे. ओके. मी काय म्हणतो, तो आला की माझी ओळख करून दे ना त्याच्याशी.
कशाला? कशाला म्हणजे आज दिवसभर माझ्याबरोबर फिरलेस ना म्हणून त्या अर्णवला विसरू शकलेस आणि अर्णवला विसरलेस म्हणून आता या साहेबांची अपॉइंटमेंट होते ना. व्हॉट? नो, आय एम युअर फर्स्ट फ्रेंड इन पुणे. या लग्नाचं क्रेडिट मला मिळालंच पाहिजे. आला, 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 आला. चेहरा मग तुझा केवढी बेचैन झालीस तू. त्यापेक्षा फोन कर आणि त्याला विचार ना तो कुठे पोहोचला. अरे नाही ना, त्याचा फोन आला तेव्हा होती नव्हती तेवढी सगळी बॅटरी संपली. माझा सेल घे. मगाशी नाही का माझ्या फोनवरनच फोन केला होतास. ऍक्च्युली तुझ्या नंबरच्या खालचा नंबर डायल लिस्ट मध्ये बघ असेल. हा मगाशी पुन्हा तेच एंगेज येतोय. एनिवे चल मी निघते. अनाउन्समेंट झाली, मला पळायला हवं. अगं पण तो आला तर. काय तो आला तर आला, आता मी काय थांबू का तोपर्यंत? आपला तो अर्धा लिटर फॉर्म्युला बेस्ट आहे. चल बाय. ए ए ए, एक मिनिट. माझा नंबर तुझ्याकडे कसा आला? मी नव्हता दिला तुला. ते फारसं महत्वाचं नाहीये. तू हा विचार कर की त्याच नंबरवरनं तोच नंबर कसा काय लागेल. त्याच नंबरवरून तोच नंबर नाहीच लागणार. कसा लागेल? हाऊ स्टुपिड. स्वतःच्या फोनवरून स्वतःला नंबर नाहीच लावत कोणी. शिक. चल बाय. एनिवे तू लावलास एकदा नाही दोनदा. याच फोनवरून हाच नंबर. तूच म्हणाली होतीस ना आता त्यांनी माझ्याकडे यावं, त्यांनी मला प्रपोज करावं, मग मी ठरवीन. हा बघ मी तुझ्या समोर उभा आहे. विल यू मॅरी मी? माझ्याच घरचा पत्ता मलाच विचारलास. म्हटलं योगायोगाने योगायोग सुरू झालाच आहे तर नवीन प्रयोग करून बघूया मुलगी बघण्याचा. हा बघ तुझ्या समोर उभा आहे. बोल ना, लग्न करशील माझ्याशी? अरे काय अरे हे बघ असंही लागत नाहीये. लागत नाहीये. अगं तू इडीस का? तू पावडेस का जरा? तू मारतेस का? मग तू सॉरी केवढं मारतेस तू? काय गरज होती हे सगळं करायची? गरज होती म्हणजे तू नाही भेटल्या पुण्याबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारलेस. मग माझा पुणेरी स्वाभिमान दुखावला. लग्न झालं तर हे सगळं स्वाभिमान वगैरे असंच राहणार आहे का? राहायला नको. हा राहायला नको. आणि जर लग्न झालं ना तर तुला पण स्वाभिमान बाळगायला लागेल पुण्याबद्दल. कारण जर लग्न झालं ना तर तू पण आमच्या पुण्याची सून होशील ना. ए मुंबईचं जावई होणार असशील ना तर तुलाही काही अटी मान्य करायला लागतील. कळलं? ते बघू. हा. कारण तसं होणार असेल तर मला आधी तसं कन्फर्मेशन लागेल. कसलं कन्फर्मेशन? मी मुंबईचा जावई होणार आहे याचं कन्फर्मेशन. हा हा हाँ मैं ते मी माझ्या आईशी बोलेन. मी ए बोलेन नाही. हा घे फोन आत्ता बोल. बोलते ना. मी काय घाबरते का? माझ्या आईशीच बोलायचं ना. काय तिला काय सांगायचं ना तुला भेटले. हे घे बघ वाचतोय. हा हॅलो आई. हा अगं मी पुण्यातच आहे. मी भेटले त्याला. होय त्यांना. हा हो मी त्यांच्याच फोनवरून बोलतेय. हो आई पण आता सगळं फोनवरच सांगायला हवं का?
नाही मी घरी आल्यावर बोलते तुझ्याशी सगळं. ओके बाय. घे. आईला लाजली. काय राव, ही पण कला येते वाटतं आपल्याला. हा? कलामीला काही नाही, ते आई काहीतरी बोलली उगाच. हा? आई काहीतरी बोलली उगाच. मी तुला एक सांगू मला माहितीये, काय? लाजल्यावर मी खूप छान दिसते ना. तू खूप छान लाजतेस. ऐश तेरू. खरंच ऐश तेरू. म्हणजे आय लव्ह यू. जॅपनीज मध्ये. सुंगचीने शिकवलं वाटतं. आणि घाबरू नको, मी शिकवीन तुला. पण त्याआधी तू एकदम म्हण तरी. काय? आय लव्ह यू. चल. चल काय त्याच्यात. अगं एकदम म्हण आय लव्ह यू. नाही रे. अरे इतना तो कन्फर्मेशन दे यार. आईशी बोलल्यावर मग. आ? आई आई म्हणणार आहे आय लव्ह यू. ए गप रे, माझी गाडी आहे, मला उशीर होतोय. ए अगं पुन्हा का चिडते, ऐक ना. अगं ऐक ना, मी काय म्हणतो तुला, ऐक ना. अगं ए नंतर फोनवर बोलूया आपण. अगं मला ऐक तर. अरे हो करीन मी नक्की फोन. अगं ऐक ना, मी काय म्हणतो तिकडे चल ना. किती बोलतोस तू. अरे ही ट्रेन सुटेल माझी. अरे